हाय हॅलो वेलकम टू स्नेहा जर्नी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे। तर आता आम्ही आलेलो आहोत उज्जैन मध्ये आणि तुम्हाला मी पुढे सगळं दाखवणार आहे। पण पहिले ह्या गंध लावणाऱ्या आजी भेटल्यात, आता त्यांच्याकडून गंध वगैरे लावून घेते आणि मग पुढे निघूयात। तर आता इकडे आपल्याला ऑटोने पण जावं लागणार आहे, कारण की बाय कार आपण फिरू नाही शकणार आहे। जरी आम्ही कार घेऊन गेलो असलो तरी खूप गर्दी वगैरे आहे, त्यामुळे रोड्स पण बंद केले। आम्ही ऑटो मधून चाललेलो आहोत उज्जैनला आणि उज्जैनच्या मंदिर मध्ये गेल्यावरती मी तुम्हाला तिकडचं सगळं दाखवणारच आहे। तर ह्या ऑटो चार्जेस घेतात 4 पर्सनसाठी 100 रुपये। त्याच्यानंतर तिकडे पण गेल्यानंतर कालभैरव वगैरे करावं लागतो। तर आम्ही हेही विचारलं होतं आधी कालभैरव करायचा की उज्जैन, बट असं काही नाहीये, तुम्ही अगोदर उज्जैन केलं तरी चालतं आणि नंतर कालभैरव केलं तरी पण चालून जातं। आणि हे तर ह्या दोन क्यूट्स माझ्या मामांच्या मुली आणि ही छोटी तर आता 6 to 7 मंथची आहे। तर खूप क्यूट आहे। ती रडत होती म्हणून तिला जरा इकडचं तिकडचं दाखवत होते। तर आता आपण आलेलो आहोत उज्जैनला, जिकडून जायला रोड आहे मंदिर मध्ये आणि तिकडे क्लॉथ्स वगैरे पण भेटतात इझिली 200, 250, 150 पर्यंत, जे कुर्ती शॉर्ट कुर्ती वगैरे। बट तुम्ही जिकडे स्टे करता तिकडे तुम्हाला थोडंफार कॉस्टली सांगू शकतात, त्यामुळे तुम्ही जेव्हा इथे येता तेव्हा तुम्ही खरेदी केली बेटर राहील। तर ह्या माता राणीचं दर्शन घेऊयात आणि आता मेन मंदिरात एंट्री करतोय। महाकुंभमुळे खूप गर्दी झालेली आहे आणि भरपूर म्हणजे लोक सगळे तिकडून इकडे आल्यानंतर सगळ्या ह्या प्लेसेस विजिट करतात किंवा जाताना वगैरे ह्या प्लेसेस विजिट करतात, त्यामुळे मग भरपूर अशी गर्दी झाली आहे। तर ही आहे मेन एंट्रन्स मंदिराची। तुम्ही येणार असाल तर आधीमध्ये आलात तर बेटर राहील, कारण आता खूप गर्दी आहे। इवन सगळीकडेच तुम्ही जिकडे जिकडे जाताय तिथले सगळे प्लेसेस वगैरे विजिट करतात, प्लस हायवेला वगैरे लागल्यावर पण ट्रॅफिक भरपूर होतंय। तर आता आपण आलेलो आहोत मेन गाभाऱ्यात आणि इथेच दर्शन घेतले, तर दर्शन पण छान झालं। आणि आम्ही जेव्हा आता इथे बाहेर आलो तेव्हा जस्ट एक 5 मिनिट्स मध्ये आम्ही फोटो वगैरे काढत होतो आणि आरती चालू झाली। तर आरतीसाठी आम्ही इथेच थांबून मग आरती केली। सो असं एवढं सुंदर असं मंदिर आहे।
आता दर्शन वगैरे झालेलं आहे, बाहेर जाते. लास्टला मी तुमच्यासोबत सगळे फोटोज व्हिडिओ शेअर केले आहेत मी जे मंदिरात काढलेले आहेत ते, तर ते पण पहा. आणि मी आत्ता म्हणजे कारमध्ये बसून सगळं आवाज तुम्हाला येत असेल तर व्हिडिओ पण मी इकडेच एडिट करून टाकत आहे, तर त्याच्यामुळे तुम्हाला आवाज पण थोडा इकडचा तिकडचा येणार. तर आम्ही मंदिरातून जातोय आमच्या रूम वरती, जिकडे आम्ही हॉटेल बुकिंग केलेलं आहे तिकडून, आणि तिकडून आता मग कालभैरवला जाण्यासाठी निघणार. तर रूमचे पण चार्जेस भरपूर त्यांनी ठेवलेले आहेत हॉटेलचे, 2500, 3000, 2000 असे. आणि आम्ही आता निघालोय कालभैरवनाथला. तिकडे गेल्यानंतर भेटूयात. आणि आपुडी हलद्या तोंडात काय काय कोण आहे. तर अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कॉमेंटमध्ये सांगा की हा व्हिडिओ कसा वाटला ते. भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. व्लॉग बघायला विसरू नका. मी कधी सकाळी 10:30 वाजता किंवा संध्याकाळी 7 ते 8 वाजता अपडेट व्लॉग करतेय, कारण की कारमध्ये असल्यामुळे मला तेवढा वेळ भेटत नाहीये, चार्जिंग वगैरे या सगळ्या गोष्टी. तर जेव्हा केव्हा व्लॉग पडेल तर तो पहा.